काय लावू? हे कोणी केलं? हे काय आहे? व्हॉट इज दिस? कोणी केला पसारा? कोणी केला? पप्पा पप्पानी केला की तू केला? बोल मी केला. तू केला ना? हे बघ हे बघ. सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आता तुम्ही बघितलाच असाल किती पसारा केला आहे ह्याने. आता आम्ही सगळा पसारा उचलला आणि मग मी गेली माझ्या सासरी. कोणी केला हा एवढा दादांचा पसारा? विचार होता की कोणीची खेळणी आहे ती? पावभाजी पप्पाची खायची. आहे. सो मी बोलली तू की केला मी ना? बनवते तू केला बिकॉज ना? मला आवडतं पावभाजी खायला पण आणि बनवायला पण. सो मी फटाफट बनवायला घेतलं. त्याच्यामध्ये फक्त बटर टाकलं, तेल घेतलं आणि मग नंतर टोमॅटो. मी जास्त करून कांदा वापरत नाही बिकॉज कांदा आम्ही वरून जास्त स्प्रिंकल करून खातो, म्हणून मी कांदा खूप कमी वापरला होता त्याच्यामध्ये. चांगलं त्याला सॉटे करून घेतलं होतं. बट सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते असं मी बघितलं आहे. एक मी बघितलं होतं की पॉटमध्ये बनवतात आणि कोण मीन्स डायरेक्टली कुकरमध्ये पण बनवतात असं पण मी बघितलं होतं. तर मी तर कुकरमध्ये नाही बनवलं होतं. मी तसं ऑलरेडी मी भाज्या उकडवून ठेवलेल्या होत्या, त्या मी साईडला ठेवल्या होत्या स्मॅश करून, आणि हे सगळं आधी सॉटे करून घेतलं चांगलं, कॅप्सिकम वगैरे. आणि मग नंतर ह्याच्यामध्ये होतं अद्रक लसूण मिरची आणि बीटरूट बिकॉज थोडासा कलर येण्यासाठी. बट कलर काय असा एवढा ह्याच्यात आला नव्हता. बट आणि आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकलेले आणि पावभाजीचा मसाला टाकला होता बस. ह्याच्यामध्ये काही मी एक्स्ट्रा टाकलं नव्हतं. आणि जो रेड चिली पावडर होती ती खूप कमी प्रमाणात टाकली होती मी, बिकॉज ऑलरेडी मला असं वाटलेलं मिरची पण मी वापरलेली, म्हणून मग मी एक असं की फक्त दिसण्यासाठी की कलर आहे करून म्हणून तेवढं टाकलं होतं. बट चांगली झाली होती. नंतर मग मी स्मॅश केलेले ते सगळे भाज्या टाकून घेतल्या, मस्त मिक्स करून घेतलं आणि ती मस्त शिजल्यानंतर जी टेस्ट लागत होती, वाव, मीन्स तुम्हाला सांगू नाही शकत इतकी टेस्टी झाली होती. आणि सगळ्यांना भरपूर आवडली होती ती. बिकॉज तुम्ही जर बघाल तर आता बघा याची हे यायला लागलेली. मग ती चांगली शिजल्यानंतर मी थोडंसं गरम पाणी टाकलं होतं, थोडंसं, ते पण जास्त टाकलं नव्हतं बिकॉज ऑलरेडी त्याला पाणी सुटतच होतं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर शिजल्यावरती मस्त त्याच्यावरती कोथिंबीर टाकली, कांदा तर ऑलरेडी कापलेला होता, आणि लिंबू घेतला, बटर आणि चीज. ते मी जेव्हा आम्ही ताटावर बसलो तेव्हा आम्ही घेतलं होतं. तर तुम्ही ह्याचे रिव्ह्यू घेऊ शकता. हे बघा व्हेरी नाईस, टेस्टी. तर तुम्ही पण घरी ट्राय करा आणि एन्जॉय करा. अच्छा है ना? तोपर्यंत कसं बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.